नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये आपण रेणुका देवीचा मुखवटा बनवणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण देवीच्या मुखवट्याचे ड्रॉइंग काढून घेतले आहे. त्याची साईज आपण 30 बाय 30 इंच घेतली आहे. देवीचा फेस 3D दिसण्यासाठी आपण कागदांचे गोळे करून त्यांना चिटकवायला घेणार आहे. यामध्ये आपण 3 किंवा 4 कागदांच्या गोळ्यांचे लेयर बनवून घेणार आहे. यामध्ये नाक आणि तोंड च्या बाजूने आपण सर्व गोळे लावून घेणार आहे, कारण नाक हे आपण नंतर सेपरेट करणार आहोत आणि तोंडाची जागा तशीच ठेवायची आहे. आता आपण सेकंड लेअर लावायला घेणार आहोत. सेकंड लेअर लावत असताना शक्यतो ट्राय करायचे की सर्व फटी दिसून येणार नाही. चेहऱ्याच्या भागाला आपण 2 लेअर लावून घेणार आहे. आता नाक बनवण्यासाठी आधी आपण नाकाच्या बॉर्डरला पुठ्ठा कट करून घेतला आहे आणि त्याला आपण उभा करून ग्लूगनने चिटकवून घेणार आहे. आता आपण नाकाच्या भागाला गोळे लावून घेणार आहे. नाक मोठे असल्यामुळे त्याला आपण 4 लेअर करून घेणार आहे. आता आपण देवीचा कपाळ बनवायला घेणार आहे. त्यासाठी मी कपाळाचा भाग आखून घेतला आहे आणि त्यावर 2 लेअर परत लावले आहेत. म्हणजेच नाकासाठी 4 लेअर, चेहऱ्याच्या भागासाठी 2 लेअर आणि कपाळासाठी 2 लेअर. चेहऱ्याला अखंड गोळे लावून झाल्यावर आपण त्याला अशा न्यूजपेपरच्या पट्ट्या लावणार आहे. त्यासाठी काही छोट्या पट्ट्या, काही मीडियम साईज पट्ट्या आणि काही मोठ्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत. आपण असं करून सगळा फेस न्यूजपेपरने कव्हर करणार आहे. आता कलरिंगच्या भागाकडे वळूया. त्यासाठी आम्ही आधी व्हाईट कलर आणि मग शेंदुरी कलर लावणार आहे. बेसला व्हाईट कलर लावणार आहे. हा कलर वॉटर बेस कलर आहे, जो रविवार पेठमध्ये मिळून जाईल. दोन्ही कलर आपण एक एक हात मारून घ्यायचे आहे. हे करत असताना ब्रश एकाच डायरेक्शनने फिरवायचा आहे. आपण व्हाईट कलरचा बेस ह्यासाठी करत आहोत कारण त्याने जेव्हा आपण शेंदुरी कलर देऊ तो जास्त उठून दिसेल. संपूर्ण चेहऱ्याला व्हाईट कलर लावून झाल्यावरती आपण त्यावर शेंदुरी कलर लावायला घेणार आहोत. आता आपण नाकाला कलर करायला घेणार आहे. नाकाला कलर देण्यासाठी मी पोस्टर कलरचा वापर केला आहे. नाकाच्या कलरसाठी शेड निवडताना शक्यतो हळदीच्या पिवळ्या कलरची शेड सिलेक्ट करावी, कारण त्याने ते जास्त उठून दिसेल आणि कलर करताना त्याला 2 हात मारायचे आहेत. आता डोळे बनवायला घेऊया. डोळे बनवण्यासाठी मी कार्डबोर्डचा यूज केला आहे, ज्यामध्ये डोळ्याचा शेप कट करून त्यावर अजून एक शेप कट केला आहे. आपण त्या दोन्ही भागाला जॉईन करून घ्यायचा आहे. डोळ्याच्या बॉर्डरला आपण ब्लॅक कलर लावायचा आहे आणि डोळ्याच्या मध्यभागी गोल्डन पेपर लावायचा आहे. आता मुकुट बनवायला घेऊया. मुकुट बनवण्यासाठी आधी आम्ही कार्डबोर्डवर मुकुट ड्रॉ करून घेतला आहे. त्यानंतर त्याला गोल्डन शीट आणली आहे. ती शीट आपण त्याच्यावर पेस्ट करणार आहे. मुकुटाच्या खालच्या बाजूला
आपण मासोळ्या लावणार आहोत. मुकुटाच्या खालच्या बाजूला आपण मासोळ्या लावणार आहोत. मासोळ्यांना आपण गोल्डन कलर आणि सिल्वर चमकी या दोन्हीचा वापर करून त्यांना डिझाईन करणार आहोत. हे करून झाल्यावरती नाकावरची डिझाईन तयार करायला घेऊया. त्यासाठी मी रेड कलरच्या पोस्टर कलरचा वापर केला आहे. अशा प्रकारे आता आपला मुखवटा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.